माझा एकच उद्देश होता की आमचा मुलगा त्याला वाटेल तेवढं शिकावं, जेणेकरून तो समाजामध्ये रुजू व्हावा, नावारूपाला यावा, चांगलं कार्य करावं. या आयटी विभागामध्ये जेव्हा ऍडमिशन घेतला तेव्हा मी सर्व लोकांना पण बोललो होतो की माणसाची पर्सनॅलिटी बनवा, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंय. अभिमान आणि तेवढंच मी आभार मानू शकतो आयटी विधानचं आणि सर्व शिक्षकांचं. तर मी श्रीनाथ म्हात्रे, कल्पेश श्रीनाथ म्हात्रे यांचा पालक आणि माझी पत्नी लीना श्रीनाथ म्हात्रे आणि माझा मुलगा कल्पेश म्हात्रे हा कॉमर्समध्ये शिकत होता. तर तिथे त्यांनी टॉप मारलाय 12वीला, आणि मग त्याला BSc IT करायची होती. त्याच्यानंतर त्याला MCA करायचं होतं. आता हे MCA वगैरे हे कसं माझ्या डोक्याच्या वर, कारण त्याच्यातला नॉलेज आम्हाला नाही. माझा एकच उद्देश होता की आमचा मुलगा त्याला वाटेल तेवढं शिकावं, जेणेकरून तो समाजामध्ये रुजू व्हावा, नावारूपाला यावा, चांगलं कार्य करावं. त्याच्यानंतर त्यांनी असं व्यक्त केलं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी काहीतरी करायचंय. काय करायचंय तर मग आयटी वेदांत हा त्याच्यापुढं एक चित्र आला किंवा मेसेज आला किंवा त्यांनी ते सर्च केलं आणि मला सांगितलं, बाबा मला आयटी वेदांत मध्ये शिकायचंय. मी सांगितलं तिथे काय असते, मग तो पोस्ट ग्रॅज्युएशन असते, तिथे कोडिंग वगैरे काही जो प्रकार आहे तो करायचा मला. मी एवढं सांगितलं. आता मला त्याच्यातली ती भाषा कळत नाही. मी त्याला सांगितलं ठीक आहे, पण तू तिथे सक्सेस होणार असं तुला वाटतंय का? म्हणतो हो. मी मागचा पुढचा विचार नाही केला, फक्त माझ्या धर्मपत्नीचा विचार घेतला आणि तिने पण मला सांगितलं त्याची जी जी इच्छा असेल ती इच्छा आपण पूर्ण करूया. काय मग मी आयटी वेदांत कल्याण ब्रँच जे आहे तिथे जाऊन सरांना भेटलो, त्यांच्याशी वार्तालाप केली आणि मग तिथे मी त्यांचा ऍडमिशन घेतला. आयटी वेदांताची निवड अशी की माझ्या मुलाला ते आवडलेलं होतं आणि मी जेव्हा तिथे गेल्यानंतर मला तिथे असं अनुभव आला की तिथे सर लोक बसलेले होते, त्यांच्याशी मी बोलणं केलं आणि तिथे असणारा वातावरण, तिथे असणारे अनेक स्टुडंट मी पाहिले. जर अनेक स्टुडंट इथे शिकण्यासाठी येतात म्हणजे याच्यात काहीतरी विशेष आहे, कारण याच्यातलं मला नॉलेज नाही, काहीतरी विशेष आहे आणि माझ्या मुलाला त्याची ओढ आहे. मग त्या शिक्षणाची ओढ आहे तर आपण त्याला नक्कीच शिकवलं पाहिजे. खूप म्हणजे अतिशय बदल झालेला आहे. आम्हाला खूप समाधान वाटतंय की आयटी विभागामध्ये जेव्हा ऍडमिशन घेतला तेव्हा मी सर्व लोकांना पण बोललो होतो की माणसाची पर्सनॅलिटी बनवा आणि तो कसा असावा, बसावं कसं, उठावं कसं, बोलावं कसं, चार चौघामध्ये समाजामध्ये कसं बोलावं, असं काही ज्ञान द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलंय आणि कल्पेशमध्ये खूपच बदल झालाय की तो चार चौघांमध्ये समाजामध्ये चांगल्या पद्धतीने बोलतोय. घरात पण त्याची वर्तणूक चांगली झालेली आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या आज्ञेतच राहतोय. आमच्या आज्ञेच्या पुढं काही बोलत नाही. आम्ही जे सांगू त्याप्रमाणे तो विचार करतो आणि तेवढाच अभिमान आणि तेवढंच मी आभार मानू शकतो आयटी वेदांचं आणि सर्व शिक्षकांचं आणि तुमचं सुद्धा सर्व बेंचेसचं सुद्धा आभार मानतो की अशीच मुलं, येणारी मुलं जी स्टुडंट असतील ते त्यांना पुन्हा पुन्हा तुम्ही तसंच घडवा आणि प्रत्येकाला शिगेला पोचवा, प्रत्येकाला अगदी उत्तुंग भरारी घेण्यासाठी शिकवाल ही अपेक्षा निर्माण करतोय आणि पुन्हा पुन्हा आभार मानून जय सद्गुरू करतो. जय सद्गुरू.